माई सासू जाई पहिलं ती बोलत राहते, तुम्ही अशा तुम्ही तशा, तुम्ही हे केलं तुम्ही ते केलं, तुमच्या मायबापाने हे नाही शिकवलं का ते नाही शिकवलं का. जाऊ दे पप्पा, बोलते तर बोलते, आपण ऐकूनही घेतो. आपली आई नाही बोले का आपल्याला, आईसारखं समजून ऐकून बी घेतो बोलणे. पण येऊन जाऊन धमकी देत राहते, तुमच्या माहेरी नेऊन सोडीन, तुमच्या माहेरी नेऊन सोडीन. एवढ्या सस्ते आहे का सुना माहेरी नेऊन सोडायला. सुना जर सासूला घरात पाहिजे नाही, एवढ्या भारी झाल्या सुनाईचा एवढा राग करते, तर कायले केले आपल्या पोरायचे लग्न. लग्न नव्हते करायला पाहिजे, कायले लग्न करून दिले, कायले सुना आणल्या घरात नाही, लग्न केले म्हणून सुना आल्या. पोरायचे लग्नच नसते केलं तर काय आलो असतो आम्ही. आता असं मी म्हणत किती किती रागेन माझ्या सासूले. कधी पालत म्हणतात ते, जा तुमच्या माहेरी नेऊन सोडीन तुमच्या माहेरी. असं कसं जाऊ आम्ही माहेरी. आमचा हक नाही काय घरात नाही, हक आमचा बिया घरात नाही, लग्न करून आलेलो आम्ही. जेवढा माझ्या सासूचा नवऱ्याच्या घरावर हक आहे तेवढाच माया बी आहे. सून आम्ही या घरची, अशी कशी जाईन माहेरी. सुनीले वागवायचंच नव्हतं तर काय लग्न केलं आपल्या पोराचं, नव्हत्या करतं लग्न. नाही कविता, जब्बर बना लागेन आता तुले. जर तू जब्बर नाही बनशील ना तर या घरात नाही राहणं मुश्किल होणार तुझं. सुखाने या घरात तू सासू तुला राहू नाही देईन. म्हणून जब्बर बन कविता, आता जब्बर बन. जे गलत आहे त्याला गलत म्हण, जे सही आहे त्याला सही म्हण. लागेल तर तुला तोंड आहे म्हटलं ना तर चालेल, तुला खराब म्हटलं तरी चालेल. काय म्हणतील, आमची सून लय खराब आहे, आमची सून काही चांगली नाही आहे, आमची सून तोंड आहे आम्हाला बोलते, एवढंच म्हणतील ना. म्हणून म्हटलं कोणा काही बी. लय झालं आता याचं, लय झालं. डोक्याच्यावर पाणी गेलं माया. जेवढं सहन करतो तेवढं बोलतात, जेवढं सहन करतो तेवढं बोलतात. एक लिमिट असते माणसाची ऐकायची काही बी. आता ती लिमिट क्रॉस झालेली आहे. आता माझी सासू मला काही बी बोलो ना, मला काही फरक नाही पडू देत. आता मी काही फरक नाही पडू देत. काढून देईन म्हणते तुझ्या माहेरी, माझी सासू म्हणते. एवढं सस्तं आहे सुनीले घराच्या बाहेर काढणं. काढून तर दाखवा म्हणा, मग सांगतो मी. माझी सासू बी लोकांचं ऐकत राहते आणि सुनाई संग भांडणं करत राहते. स्वतःचा दिमाग तर काही आहे नाही. माझा सासूला नशीन स्वतःचा दिमाग, पण मला आहे. बस झालं आता, लय झालं सहन करणं, आता नाही करणार सहन मी. आता चांगली जब्बर बनतो. असंच असते, लोक म्हणतात ना की सून आपण नवीन नवीन चांगले असतात, मग आपले रंग दाखवणं चालू करतात. लोक हे नाही पाहत की सून रंग काऊन दाखवू राहिली, तर ते या घरातल्या लोकांचे रंग पाहून घेते ना, कोणत्या रंगाचे आहेत तर मग त्या हिशोबानं सून बी आपला रंग ठरवते. तेही जब्बर बनून जाते, मग तेही नाही ऐकत. मग म्हणतात आमची सून ऐकत नाही, आमची सून तोंड आहे, आमची सून अशी आहे, आमची सून तशी आहे. आमच्या सुनीनं रंग दाखवणं चालू केला आणि तुम्ही तिला रंग दाखवता. ते सासरचे लोक एवढे अत्याचार करतात ना, म्हणून सून जब्बर बनते. तिला वाटते यायचं ऐकून बी हे बोलणार आहेत, नाही ऐकून बी हे बोलणार आहेत, मग काय ऐकायचं. तुम्ही जर सुनी संग चांगले राहसान तर सून बी तुमच्या संग चांगली राहील. आणि जर तुम्ही खराब वागसान, तिला खराब वागणूक देसान तर ते बी जब्बर बनेन, तेही खराबच वागणूक देईन तुम्हाला. म्हणतात ना जशाले तसं. कविता, काय झालं ताई? काहून तू आत्यासोबत अशी काऊन बोलली, आणि त्या कौसा आत्या काऊन अशी बोलली तू? कशी बोलली? ताईला उतरून काऊन बोलली तू? किती उद्धटपणे बोलली? ताई मी बोलली ते दिसलं तुम्हाला? आपली सासूबाई आणि ते कौसा आत्या माझं कशी बोलली हे नाही दिसलं तुम्हाला? हे नाही दिसलं? मी बोलली उद्धटपणे ते दिसलं फक्त. अहो बहिणा, बोलले मोठे आहेत ते आपल्यापेक्षा. बोलले तर काय झालं, आणि ऐकून घेतलं थोडंसं काय होते, अंगाला का शब्द पडतात का? ऐकून घ्यायचं थोडंसं. लय वयानं मोठे आहेत ते आपल्यापेक्षा. मग मोठे आहेत तर काही बी बोलतील का? काही बोलतील का ते? काही बोलायचं परमिशन आहे का त्याच्याजवळ? बाई कसंच सांगू या पोरीला आता मी. बहिणा कविता, तुला माहीत नाही का सवितासोबत काय केलं आता ना? तर माहीत नाही का सविताला कसं घराच्या बाहेर काढलं? मलाही काढणार होती, ते तरी बरं मानवऱ्यांना साथ दिला. तुझ्या साथ द्याले तर दीपक भाऊजी बी नाही आहेत घरी, की ते तुझ्या साथ देतील म्हणून. ते असून बी काही कामाचे नाही आहे, काही साथ नाही देत ते मायाला, काही साथ नाही देत. फक्त आपल्या आईच्या होमध्ये हो मिळवतात. इथं असून बी कोणते साथ देतात ते माय? कधी बोलले माय ऐकून? कधी बोलले ते? आणि जाऊ दे ना, खायला वाढवतो तू, खायला वाढवू राहिली भांडण. जाऊ दे ना, आठवू दे ना. थोडंसं बोलली तर ऐकून घ्यायचं, नाही तर दिन ना तुला माहेरी काढून. हो कशी काय घराच्या बाहेर काढून मला? असा नाही का घराच्या बाहेर काढणं? असा नाही. लग्न करून आलेली म्हटलं या घरात नाही. जेवढा या घरावर आपल्या सासूचा अधिकार आहे तेवढाच आपला बी आहे. कोणी आपल्याला या घराच्या बाहेर नाही काढू शकत, कोणी नाही काढू शकत. आता पहिले मला काढून तर दाखवा ना घराच्या बाहेर, मग सांगतो आत्याला. सोपी आहे सुनीले घराच्या बाहेर काढणं. सून म्हटलं या घरची मी, असं बरं काढीन माझी सासू या घरातून मला. राहू दे ना बहिणा, कायले गोष्ट वाढवतं, जाऊ दे ना. ताई तुम्हाला एक गोष्ट सांगू का? राग नाही तर सांग माहिती, सांग कायचा राग येते मला. हेच तर गोष्ट आहे ना की तुम्हाला राग येत नाही. जे काही आपली सासू आपल्याला बोलते, जे काही म्हणते ते आपण चुपचाप ऐकतो. किती बोललं तर चुपचाप बोलणं ऐकून घेतो. म्हणून आपल्या सासूची एवढी हिंमत झालेली आहे आपल्याला बोलायची. मग का भांडणं करतो का? नाही भांडणं करायला नाही म्हणली मी. आपली गलती आहे तर आपण चुपचाप ऐकून निघाले पाहिजे आपल्या सासूचे बोलणे. पण जेव्हा आपली गलती नाही आहे, काही नाही आहे, तरी आपली सासू आपल्याला बोलन तर मग काय ऐकायचं? मग काय ऐकायचं? जिथं आपल्यासोबत गलत होत आहे तिथं आपण आवाज उचलायला पाहिजे. आपण काय करतो? आपण काहीच म्हणत नाही. आपल्यासोबत जिथं गलत होते ना तिथंही आपण बोलत नाही, आणि त्याच गोष्टीचा फायदा आपल्या सासून उचलला. आपल्या सासूला वाटते यायला बोलणं असं नाही, हे ऐकून घेतात, ह्या काही म्हणत नाही, म्हणून तर आपल्याला बोलत राहते. नाही तर काय हिंमत आपल्या सासूची आपल्याला म्हणायची तुम्हाला काढून देईन ह्या घराच्या बाहेर? काऊन? आपला अधिकार नाही आहे काय घरावर? अधिकार नाही आहे का? आपलं घर नाही आहे का हे? कधी पाहिलं तर तुम्हाला घराच्या बाहेर काढून देईन, तुमच्या माहेरी धाडून देईन अशी बोलते की जसं आपलं घरच नाही आहे. मग आमचं हे घर नाही आहे तर आम्हाला घरातले कामं काय करायला लावता तुम्ही? कायले फरशी पुशायला लावता, कायले झाडू मारायला लावता, काऊन कामं करायला लावता घरात? नाही आमचं तर घर नाही आहे ना हे. कधी पाहिलं तुमच्या माहेरी धाडून देईन, कधी पाहिलं तर तुमच्या माहेरी पाठवून देईन, हेच राहते आताच्या तोंडात. नाही जसं काही हे घर नाही आपलं. जाऊ दे ना माय बाई, आता जसं आहे त्याला बोलायची माहिती आहे तुले. आताची बोलते का? मला तर किती वर्षाची बोलते. इथंच तर गलती आहे तुमची, इथंच गलती आहे. तुम्ही ना ऐकून काऊन घेतलं? तुम्ही ना ऐकलं म्हणून आज आम्हाला बी ऐकायला लागत आहे. तेव्हाच जर तुम्ही आवाज उचलला असता ना तर आम्हाला हे सहन नसतं करायला लागलं.
बस झालं म्हणा आता आत्याले. हां, लय बोलल्या म्हणा तुम्ही, लय ऐकून घेतलं आम्ही ना. आता या घरात नाही गलत आपण काहीच ऐकून नाही घेऊ, काहीच ऐकून नाही घेऊ. मी बी नाही ऐकीन आणि तुम्ही बी नाही ऐकून घ्यायचं. ताई जब्बर बना, थोडा जब्बर. जोपर्यंत तुम्ही जब्बर नाही बनसाल ना तोपर्यंत काही नाही. असंच बोलत राहतील सगळेजण आपल्याला. जोपर्यंत आपण आवाज नाही उचलू ना तोपर्यंत आत्याची हुकुमशाही अशीच चालत राहील, अशीच चालत राहील या घरात. आत्याची हुकुमशाही खतम करायचा टाईम आला आता. आत्याची हुकुमशाही खतम करायसाठी आपल्यालाच आवाज उचला लागन. पण नाही रे ना कविता, मी नाही करू शकत बापा असं. मी नाही करू शकत. आत्याच्या खिलाफमध्ये नाही जाऊ शकत मी. आत्यानं जर घराच्या बाहेर काढून दिलं तर मग काय करशील, काय करशील मग? तू येतं जाऊ दे मायबे, तुझे मायबाप चांगले पैशावाले आहे, तुला वागून दे घेतील. तुला लेकरू बाकरू नाही आहे सध्याशी तर तुझ्या निभाव घेऊन जाईल. पण बाई ना मायाला काय ना, मला एक लहानसं पोरगा आहे, माय मायबाप गरीब आहे. मी कशी काय जाऊ माय मायबापाच्या इथं? माय गरीब मायबाप मला वागवतील का मग पोराला वागवतील? कोणत्या तोंडाने जाऊ त्याच्या इथं? तुझे मायबाप पैशावाले आहे, तुला वागून दे घेतील. पण माय मायबाप तुला गरीब आहे ना. सकाळी कामावर जातील तर संध्याकाळी आणून खातील. असं आहे माय बाई. वावर नाही शुवर नाही काही त्याच्या घरी. काय ते मला मग पोराला वागवतील आणि मग पोराले मी एकटी कशी काय वागवीन, कशी काय वागवीन मी एकटी? काही एवढी शिकेल सोरेल बी नाही हो माय बाई की एखादा जॉब करीन चांगला का काही. म्हणून आपली सासूबाई जे काही बोलते मला ते मी चुपचाप ऐकून घेतो बाई ना, ऐकून घेतो. माझ्यासाठी नाही ऐकत मी मग पोरासाठी ऐकतो. असं वाटते मग पोराले बापाचं बी प्रेम भेटलं पाहिजे, मायचं बी प्रेम भेटलं पाहिजे. मी थोडंसं बोलणं ऐकलं तर काय झालं? आणि मी मायबापाच्या इथं तर जाऊ नाही जाऊ शकत त्याच्या इथं. ते पहिलेच तर गरीब आहेत आणि कायले त्याला एवढं टेन्शन देऊ माय आणि मा पोराचं. ताई तुम्ही अशा बोलसान तर काय म्हणणार आता मी, काय म्हणणार? तुमच्या ह्याच गोष्टीचा फायदा उचलला त्या सासूबाईनं, याच गोष्टीचा फायदा उचलला. तुम्ही स्वतःला कमजोर समजता ना, कमजोर समजता स्वतःला. ताई सगळ्यात पहिले तुम्ही स्वतःला कमजोर समजणं बंद करा. स्वतःला कमजोर नका समजू, तुम्ही कमजोर नका समजू. जर तुम्ही स्वतःला कमजोर समजता ना तर दुसरे तर तुम्हाला कमजोर समजतीलच. म्हणून सगळ्यात पहिले स्वतःला कमजोर समजणं बंद करा. मी काय करणार असा विचार तुम्ही करूच नका असा विचार करा मी सर्व काही करू शकतो. म्हणणं असा नाही बाई. पण ताई तुम्ही जोपर्यंत स्वतःला स्ट्रॉंग नाही बनवसाल ना तोपर्यंत तुम्हाला सर्वजण बोलतच राहतील. काय करू मग मी, काय म्हणणं आहे तुझ्या? मी भांडणं करू घरात असं नाही म्हणत आहे मी की तुम्ही भांडणं करा घरात. पण जर तुमच्या संग काही गलत होत असेल आणि तुम्हाला जाणून बोलत असेल कोणी तर आवाज उचला, हे म्हणून राहिली मी. हो वा, लय गलत होत आहे तुमच्यासोबत, लय गलत होत आहे तुमच्यासोबत या घरात. मी लय सहन करू राहिला तुम्ही, तुम्हाला लय सासरवास करतो मी, लय करतो सासरवास. नाही बाई आता काही आली वाटते. आता बाई सर ऐकलं आता डबल बोलीन. आता बाई तुम्ही हो मी मला पाहून तशी भिवळेली जसा काही भूत पाहिला. काय हो कविता, मस्त शिकवतो तू सुप्रियाले, मस्त शिकवतो. जसे तू आहेस तसं तिला बनायला सांगतो. काय करतो मी तुमच्यावर अत्याचार? काय करतो अत्याचार तुमच्यावर मी? तुम्हाला खायला नाही देत, तुम्हाला प्यान नाही देत, काय नाही देत तुम्हाला? सर्वस्त सुख आहे या घरात. मी कायची कमी आहे तुम्हाला या घरात? कायची कमी आहे सांगा ना. अशा बोलू राहिल्या जसं काही बस मी येईल सासरवास करतो ना, लस सासरवास करतो. नाही एवढा ना काऊन आवाज करू राहिली नाही बाई ये पंचफुला? काय झालं नाही काऊन बोलू राहिली एवढं सुनायली? जाऊन पाहा लागेल मजा येईल. नाही पंचफुला काय झालं काऊन बोलू राहिली होता सुनायला एवढं? पाहा ना बाई तुम्हाला बोलली का नाही कविता, तुम्ही इले समजून सांगायला येऊ राहिली होती तिच्या रूममध्ये की मोठ्या इला असं बोलायला नाही पाहिजे असं तसं येऊ राहिली होती आईला सांगायला. तर दोघी मस्त चुगल्या करू राहिल्या होत्या. चुगल्या करता पकडल्या मी ना माया दोन्ही सुना. हे कविता तू मस्त शिकू राहिली होती ह्या सुप्रियाले. आपल्या सासूबाईला चांगला बोलत जा. तुम्ही ऐकता कायले, तुम्ही ऐकता म्हणून आम्हाला ऐका लागते. स्वतःला कमजोर नका समजू. मस्त चुगल्या करू राहिली होती. नाही हो का कविता, खरी गोष्ट काय सुप्रिया? तुझ्यापासून अशी अपेक्षा नव्हती बाई मला, तू एवढ्या चुगल्या करशील म्हणून तुझ्या सासूच्या. हे तर जाऊ द्या तोंडायचा कविता. पण तू सुप्रिया तू कधीपासूनच्या बोलण्यात येऊ राहिली? आता बाई मी काही ताईची कानं नव्हती भरून देऊ राहिली, जे खरं आहे ते सांगू राहिली होती. नाही पंचफुला काय कशी बोलते तू सून? हा पाय जर सहन होत अशी नसं बोलणं नाही त्या घरात निरा, नाही तर आपली बॅग भरा आणि आजच नाही का. हे घर माया आहे, तुम्ही काही दहेजमध्ये घेऊन आले. हे घर माया घर आहे. जर या घरात राहा लागन तर माया हिशोबशीर राहा लागन. जसं मला पसंत आहे तसंच राहा लागन. तर या घरात निरा, नाही तर बॅग भरा सखुशीने आपल्या माहेरी चालल्या जा. काय लावलं आता काही तुम्ही ना? काय लावलं हे? कुठलं सुटले कधी धमकी देत राहता? चालल्या जा आपल्या माहेरी, हे माय घर आहे. काय धमकी देत राहता कधी बी? आणि कोणाला देऊ राहिला तुम्ही धमकी? कोणाला देऊ राहिली म्हणजे? तुला देऊ राहिली धमकी? या घरातून जासाठी आम्ही लग्न करून आलो काय घरात नाही? तुम्ही लग्न करून आल्या होत्या तर तुमची सासू तुम्हाला असंच म्हणे का चालली जा आपल्या माहेरी? मी तुमच्यासारखी नव्हती ना, तुमच्यासारखी नव्हती मी. आमच्यासारखी नव्हती म्हणजे तुम्ही काय अलग करत होत्या? काऊन? आम्ही तुमची सेवा करत नाही, आम्ही या घरातल्या लोकांचं ध्यान ठेवत नाही, आम्ही या घराचं ध्यान ठेवत नाही, आम्ही घरातले कामं करत नाही. अशी कोणती जिम्मेदारी आमची की आम्ही पार नाही पाडत? सांगा ना, सांगा. आहे का काही जबाब तुमच्याजवळ? आहे या गोष्टीचा? चुप काऊन आहे? काऊन चुप आहे? बोला ना काही तर बोला. राहू दे ना कविता, जाऊ दे ना. थांबवताई चुप बसा तुम्ही. मला बोलू द्या आत्यासोबत. आज फेस टू फेस बोलतो मी. बोला ना आत्या. सांगा ना काय बोलसान तुम्ही? तुमच्याजवळ उत्तरच नाही ना? उत्तरच नाही तुमच्याजवळ. नाही या कवितानं तर पंचफुलाची बोलतेच पण केली. बोला ना आत्या, बोला ना. उठलं सुटलं की कधी म्हणत राहता जा तुमच्या माहेरी, निघून जा घरातून, माझ्या घर आहे. जर तुम्हाला तुमचं घर एवढं प्रिय आहे, या घरात नाही तुम्हाला कोणता दुसरं व्यक्ती सहन होत नाही, दुसरं व्यक्ती कोणी तुम्हाला पाहिजे नाही, तर मग कायले आपल्या पोराचे लग्न केले? कायले केले आपल्या पोराचे लग्न? राहू देते तसेच बिना लग्नाचे. ना लग्न केले असते ना या घरात सुना आल्या असत्या.
मस्त आरामात तुम्ही एकट्या राहिला असत्या एवढ्या मोठ्या घरात नाही. या घरातून निघून जा हा शब्द तुम्ही वापरत नका जाऊ. या घरात लग्न करून आलेला म्हटलं आम्ही काही म्हणायला नव्हतं आलो तुम्हाला. आम्ही येतो तुमच्या घरात, आम्ही येतो तुमच्या घरात. तुम्ही आले होते बँड बाजा वाजत वाजत आम्हाला घ्याले. कविता आता जास्त होत आहे बाई, जास्त होत आहे ताई, काही जास्त नाही होत आहे. आताच जास्त होऊ राहिला आता. आपण जितका ऐकतो जितकं सहन करतो तेवढी आता आपल्याला बोलत जाते. हा पहा आता आमची गलती झाली ना तर आम्हाला बोला, आम्ही तुमचं ऐकून बी घेऊ. तुम्ही मोठे आहे आमच्यापेक्षा, तुम्ही आमची सासू आहे, तुमचा मान बी मोठा आहे. आमची गलती आहे तर आम्ही ऐकून घेऊ, पण गलती नसताना नका बोलत जाऊ. आणि ह्या घरातून निघून जा ते गलती असल्यावर बी म्हणत नका जाऊ. आम्ही या घरातून निघून जासाठी नाही आलो. आम्ही लग्न लावून 4 चौकात या घरात आलेलो. आम्ही कसं काय निघून जाऊ? आमचं बी घर आहे. आणि तुम्ही किती बी म्हणा निघून जा या घरातून, निघणार तर नाही मी. कारण की जेवढं तुमचं घर आहे तेवढंच माया बी घर आहे. माया बी घर आहे म्हणजे आपल्या सर्वांचं घर आहे. एकट्यानं परिवार नसते बनत, घरातल्या सर्व सदस्याच्यानं परिवार बनत असते. नाही नाही नाही, पंचफुलाची तर बोलतीच पण केली तिच्या सुनीनं. पण बोलायला लस गवय नाही बाई, लय गवय कविता. का त्या मायनं असंच शिकवलं तुला ना? असंच शिकवलं, असं बोला लागते आपल्या सासूसोबत नाही? आता मामाईची तो गोष्ट सोडून द्या तुम्ही. मामाईनं मला काय शिकवलं तर? मामाईनं खूप शिकवलं मला. दिसतच आहे त्या मायनं काय शिकवलं तर. आता मामाईचं काय नाव घेऊन तुम्ही इथं? मामाईची काय गलती आहे? मामाईचं नाव काय घेऊन राहिले आता? माई बोल राहिली का तुम्हाला? मी बोल राहिली ना? माईचं बिलकुल नाव नाही घ्यायचं. जे काही बोलायचं आहे, जे काही म्हणायचं आहे ते मला म्हणा. माईचं नाव काय घेऊन राहिले तुम्ही? माई आई काही तर बोलायला तुम्हाला? माई बोल राहिली का? मी बोलू राहिली, मला बोला ना. मी तुमच्या हर एक प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहो ना. माझ्या प्रश्नाचं काही उत्तर नाही आहे तुमच्याजवळ तर माय बापाचं नाव घेऊन गोष्ट बदलायची कोशिश करू राहिले तुम्ही. नाही लहान बोलते हो बाई. हां तू सून लहान बोलते. हे शिकवलं ना वैच्या मायनं, हे शिकवलं गेले पा. डबल मामाचं नाव घेऊन राहिले तुम्ही, डबल घेऊन राहिल्या. आई सुप्रिया काय झालं? एवढ्या नको आवाज उगायला तुमच्या बाहेर? भांडण चालू आहे का घरात? आता माय बाई जीवन आला आता. बापा जीवन बरं झालं बापा तू आला. पाय ना ते दीपकची बायको किती बोल राहिली त्या मायले, पाय ना. आई काय झालं? बाप्पा जीवन बरं झालं बाप्पा तू आला. पाय ना दीपकची बायको मला किती बोलू राहिली. पाय ना सुप्रिया काय झालं आईले? आई काऊन रडू राहिली? तिला काय विचारू राहिला बाप्पा तू? ते बी शामिल यायच्यात, ते बोलू राहिली मला, ते बोलू राहिली. सुप्रिया काय तमाशा लावले घरात नाही? आई काऊन रडू राहिली आणि काऊन बोलली तू आईले एवढी? आईले बोलणं शोभते का तुझ्या? दादा याच्यात सुप्रिया ताईची काही गलती नाही आहे. आता पहिले सुप्रिया ताई काही नाही बोलली, मीच बोलली. मी बी नाही बोलली, मी फक्त प्रश्न केले आत्याला. आता रडायलाच लागल्या. बाई एवढ्या काही बोलल्या नाही तुम्ही आईले? आई रडू काऊन राहिली? काऊन रडू राहिली? माहित नाही. नाही निघून चालली रे बापा. दीपकची बायको लय खोटाडी आहे, लय बोलली त्या मायले, लय बोलली. जीवन पाय ना बाप्पा किती बोलू राहिले हे मला. पाय ना आई रडू नको, तू बिलकुल नको रडू. सुप्रिया तू ये इकडे, त्यासमोर बोलायचं आहे मला. माझ्यासोबत? हो तुझ्यासोबत. दादा याच्यात ताईची काही गलती नाही आहे. आत्याची माई गोष्ट चालू होती आणि आता एवढी रडू काऊन राहिली काय माहीत. आतापर्यंत तर आम्हाला बोलू राहिली होती खूप. अचानकच कायचा रडाला काय माहीत आत्याला तुम्हाला पायता बरोबर. आतापर्यंत तर भांडणं करत होत्या माझ्यासोबत. आणि मी 1-2 प्रश्न काय विचारले तर ताईला रडच आला शिदा. आई रडू नको, तू रडणं बंद कर. आई शांत हो, शांत. चाल रूम मध्ये चाल. चाल बाप्पा. लय बोलतात ते बापा मला, लय बोलतात. मग बीपी लो झाला आता माया. काय बीपी लो झाला तुझ्या? सुप्रिया लवकर आईसाठी साखर पाणी बनवून आण लवकर. इथं बेडवर लेट भरतो, लेट थोडीशी. नाही बाप्पा मा रूम मध्ये घेऊन चाल मला, मा रूम मध्ये घेऊन चाल. बरं आई चाल. नाही बाई पंचफुला आतापर्यंत जोर जोराने भांडण करू राहिली. अचानकच कसा काय पोराला पाहून बीपी लो झाला? चाल बाप्पा मा रूम मध्ये घेऊन चाल लवकर. हो आई चाल. सुप्रिया लवकर साखर पाणी आण. हो आता आणतो साखर पाणी बनवून. आई चाल. पाहिलं का ताई? पाहिलं का तुम्ही ना? काय पाहिलं का? आतापर्यंत भांडणं करून राहिली होती आपल्यासोबत. जसं पोराला पाहिलं तसं रडणं पडणं चालू केलं आणि बीपी लो झाला त्याचा. नाही हो खरंच झाला असं ना बीपी लो. अचानकच. आतापर्यंत तर जोर जोराने भांडणं करत होती. जाऊ दे माय बाई जाऊ दे. चल आत्यासाठी साखर पाणी बनवू. जर आत्याची तब्येत खराब झाली ना तर आपल्या दोघीवर असेल की याईनं भांडण केलं म्हणून तब्येत खराब झाली. म्हणून चाल साखर पाणी बनवू आत्यासाठी. कविता ये लवकर. हो आली. माझ्या सासूसोबत थोडीशी काय खरी बोलली मी तर माझ्या सासूची तर तब्येतच खराब झाली लगे. कविता ये लवकर. हो आली ताई आली.